श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुम्हाला आपल्या मुला आणि मुलींना कशाप्रकारे आपण संस्कार करायचे त्याबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी बोधकथा सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. प्राचीन काळापासून निरोगी मानवी स्वास्थ्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले होते. चांगले आरोग्य हीच खरी मानवाची संपत्ती असते. शरीर स्वस्थ तर सर्व काही साध्य करता येते. हे स्वास्थ्य केवळ शारीरिक नाही तर मानसिकदृष्ट्या देखील निरोगी आणि निकोप हवे. चांगले आरोग्य म्हणजे औषध खाऊन चांगले होणे नव्हे, तर ते बऱ्याचदा आपल्या मानसिक शांततेत दडलेले असते. आपले मन जेवढे सुदृढ राहील तेवढे आपले हृदय देखील शांत स्वस्थ असते. तेवढीच आपली आंतरिक शक्ती आत्मा शांत निरामय राहत असतो. आपण जेवढे हसत खेळत आणि प्रेमाने राहू तेवढे आपले आरोग्य चांगले राहते. ताणतणाव व नकारात्मक वातावरणापासून दूर राहणे, नियमित व्यायाम व चांगल्या सवयीचे अनुसरण करणे ही निरोगी राहण्याची त्रिसूत्री आहे. यावरच आधारित मुलांना आपण कशाप्रकारे संस्कार द्यायला हवे ते मी सांगणार आहे. जीवन जगत असताना वाहत असणाऱ्या पाण्याकडे बघताना आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळत असतो. पण तेच पाणी एखाद्या डबक्यात साचलेले असेल त्याकडे मात्र आपलं लक्ष जात नाही. दोन्ही ठिकाणी पाणीच असते, मात्र त्यात खूप फरक असतो. तसंच माणसाचं सुद्धा आहे, तसंच आपल्या मुलांचं सुद्धा असतं. आपण जर त्यांचा जास्तीत जास्त लाड केला, आपण जर त्यांना प्रत्येक गोष्ट पुरवत गेलो तर ते कोणत्याही गोष्टीची किंमत करणार नाहीत. आपण जर आपल्या मुलांना त्यांनी मागण्या अगोदर जर पैसे दिलो, त्यांनी मागण्या अगोदर जर त्यांचे हट्ट पुरवत गेलो तर ते खूप हट्टी बनतील आणि आपल्याला उलट उत्तरं देतील. त्यासाठी आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायला हवे. लहानपणापासून ते त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपण त्यांच्या सगळ्या हट्ट पूर्ण करायचे, पण त्यांना ज्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत त्या गोष्टी आपण त्यांना दिल्या पाहिजेत. आपण जर त्यांना अति देत गेलो तर ते खूप बिघडून जातील. त्यामुळं आपण त्यांच्याकडं जास्तीत जास्त लक्ष द्यायला हवे. माणूस परिस्थितीमुळे थांबतो, संपतो, म्हणून परिस्थिती कशीही असो सत्याच्या वाटेवर सदैव चालत राहावे. भलेही आपल्याला माहीत नसेल तरी आपण करत असलेल्या कार्यातून इतरांनाही नवी दिशा किंवा प्रेरणा मिळत असते. हेच उदाहरण आपण आपल्या मुलांना द्यायचं आणि मोठा भाऊ असेल, मोठी मुलगी असेल, त्या सर्व लेकरांना आपण अशा प्रकारे समजून घालायचं. दोन कुटुंब होती. एका कुटुंबामध्ये आजी आजोबा राहत होते आणि एका कुटुंबामध्ये डॉक्टर आणि डॉक्टरीणबाई असं श्रीमंत कुटुंब राहत होतं. त्या दोघांनी आपापल्या घराच्या सभोवताली खूप अशी शोभेची झाडे लावली आणि डॉक्टर साहेब पण दररोज आपल्या अंगणामध्ये असणाऱ्या झाडांना नियमितपणे पाणी घालत असे आणि त्यांच्या शेजारी असणारे आजी आजोबासुद्धा त्यांच्या अंगणामध्ये असणाऱ्या झाडांनासुद्धा पाणी घालायचे. पण दोघांमध्ये थोडासा फरक होता. डॉक्टर साहेब मात्र दररोज त्या झाडांना खूप खूप पाणी घालायचे आणि दररोज त्या झाडांना खत द्यायचे. त्यांना त्या झाडांना खत नको होता तरीसुद्धा त्या झाडांना खत घालायचे. त्याच्या उलट शेजारी असणारे आजी आजोबा मात्र काय करायचे, झाडांना थोडंसंच पाणी घालायचे आणि कधीतरी महिन्यातून 15 दिवसातून त्या झाडांना थोडं थोडं खत घालायचे. हळूहळू काय होत होतं, दोघांकडे असलेली झाडे वाढत होती, मात्र डॉक्टर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती आणि आजोबांची झाडं मात्र टुमदार छान भरली असली तरी पण स्वतःचे झाडं आपलं स्वतःचं अंग धरून होती. एका रात्री काय झालं, अचानक जोराचा वारा आला आणि खूप मोठा पाऊस पडला. दुसऱ्या दिवशी झाडांचं काय झालं असेल हे पाहण्यासाठी डॉक्टर साहेब पण घराच्या बाहेर आले आणि आजोबा पण आपल्या घराच्या बाहेर आले. समोरचं चित्र पाहून डॉक्टरांना तर खूप मोठा धक्का बसला, कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबाची मात्र छान शाबूत होती. डॉक्टर विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊन सुद्धा वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडाची अशी कशी दशा झाली आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी कशी राहिली, हे ते विचार करू लागले. शेवटी न राहून डॉक्टर साहेबांनी आजोबाला या गोष्टीचे कारण विचारायचे ठरवले आणि ते आजोबाकडे गेले आणि त्या आजोबाला विचारल्यानंतर आजोबांनी त्यांना खूप खणखणीत उत्तर दिले आणि आजोबाचं उत्तर ऐकल्यानंतर डॉक्टर साहेबांच्या डोळ्यात पाणी आले आणि आजोबा त्यांना म्हणाले, तुम्ही झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवल्या, पण अतिप्रमाणात आणि त्या अतिप्रमाणात तुम्ही त्या गोष्टी पुरवल्यात. त्यामुळं झाडाची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेलीच नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गरजेपुरतेच
आणि थोडे थोडे पाणी आणि थोडे थोडे खत दिले, त्यामुळं त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडाची मुळे खोलवर गेली. तुमच्या झाडांची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याशा वाऱ्याला आणि पावसाला ती झाडे बळी पडली आणि कालच्या झालेल्या वाऱ्यामुळं आणि मोठ्या पावसामुळं ती गळून पडली. माझ्या झाडाची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबूती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाडं मस्त उभी आहेत. या वाक्यावरून आजोबांच्या म्हणण्यावरून डॉक्टर साहेबांचे डोळे खाडकन उघडले. या गोष्टीवरून आपण काय तात्पर्य घेऊ शकतो? आपण सुद्धा आपल्या मुलाच्या बाबतीतही असेच करत असतो. जितके त्यांना जास्त जपतो, जितक्या त्यांच्या सुविधा द्याल, आपण त्यांच्या जितका सुविधा पुरवू, जितके त्यांचे हट्ट पुरवू, तितकी मुलांना आपण कमकुवत करत असतो. निसर्गाने प्रत्येकाला लढण्याची शक्ती दिलेली आहे. ती खच्ची करू नका. उलट थोडेफार ऊन, वारा, पाऊस त्याला सोसू द्या. तरच तो मजबूत बनेल. मग जीवनात कितीही वादळे आली तरी तो पालकांच्या खत पाण्यावर म्हणजेच भरोशावर जगणार नाही. हेच आपल्या सर्वांचं पालकत्व आहे. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.